नमस्कार. मी महाराष्ट्र शासन कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक आहे आणि आज माझ्या कार्यक्षेत्रात इथं करबोड ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम आज वसंतराव नाईक आपले वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री आहेत. शेती दिन त्यांचा आपण जन्मदिवस साजरा करत असतो. त्या दिवशी आपण आज पहिल्यांदा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आम्ही कृषी दिंडी घेतलेली आहे. माननीय शिवसाहेब यांच्या हस्ते वृक्ष लागवड आणि कृषी दिंडी, वृक्ष लागवडीची दिंडी असे आपण करून ग्रामपंचायतीपर्यंत आलो. तिथे सर्व शेतकऱ्यांना योजनांचा आढावा पूर्णपणे सर्व यंत्रणेचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी आपल्या ज्या काही योजना आहेत आमचे त्याच्यामध्ये जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी पांगरे साहेब, त्याचबरोबर शिवसाहेब, त्यानंतर पंचायत समिती, कृषी विभाग, शेंडेसाहेब, EDO हे सर्व यंत्रणा आमची शेतकऱ्यांच्या दारी आज जेवढ्या योजना आहेत तेवढ्या सांगितलेल्या आहेत. चार सूत्री लागवडीच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर आणि गिरीपुष्प या पद्धतीने हे लागवड करायची. यामध्ये जी रोपं आहेत ती 1 ते 2च रोपं घेऊन लागवड करायची की जेणेकरून कमी श्रमदानामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याकडे हे अधिकारी वर्ग हे शेतकऱ्यांना सगळे मार्ग करत असतात. आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून हे आम्ही इथं हा कार्यक्रम घेतला आहे. आज कृषी दिन आहे. सर्वप्रथम कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विभागाने हा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी CO साहेब होते, तसेच पंचायत समितीचे सर्व कृषीचे कर्मचारी, कृषी विभाग याचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते. आणि हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलने वृक्षदिंडी घेतली आणि एक वृक्षाचं जतन कसं करावं आणि वृक्ष कसे लागवड करता येतील हे विद्यार्थ्यांपासून तर त्या गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत संदेश पोचवण्याचा आज प्रयत्न केलेला. आज करबोडे गाव हा कृषीप्रधान आहे. याच्यामध्ये भातशेती आहे, त्यानंतर आंबा पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, काजू लागवड मोठ्या प्रमाणात आहे, काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि हा इथला प्रत्येक शेतकरी हा कृतिशील आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.